नवनवीन कीर्तन सोहळ्याचा आनंद घ्या आणि सबस्क्राईब करा गावरान तडका। मी काय महिला मंडळ पटकन उत्तर द्या। तुम्ही तुमच्या भावाची मुलगी तुम्हाला सून करून आणली, आधार व्हावा म्हणून का निराधार व्हावा म्हणून? जिनं आणली तिला मुलाखत घ्या, तिची जिनं भावाची करून आणली तिची मुलाखत घ्या। तोंड झोडायला माणूस मिळाला तिला। ती म्हण तिला फक्त म्हणायचं धाकट्याचं लगीन करते का यंदा, तसा राहू दे नको। पहिलीनं जेवढी जिरावली तर दुसरी का आता निडाय का? भावाची मुलगी तुम्ही सून करून आणली, करायला गेल्या आधार झाल्या, करायला गेल्या आधार झाल्या निराधार। आणि ज्यानं मामाची पोर करेल त्याला विचारा कस काय, त्याची गंमत काय झाली माहितीये का? त्यालाही कळा ना काय करू बरं। फटकाव आता मामाची पुन्हा ते त्याचं उत्तर पाहिजे कसं आहे? आता करून लावून दिलाय तुम्हाला अभंगाचा ज्ञान देवे फायनल झालं बरं का? आता घोटाळा नाही करायचा, पण ज्ञान आलं ज्ञान का ग आला? ज्ञान आलं तर हात धोका आहे मोठा, वाजवतो खास गट्ट्यान हातोड्यान पिठान पावडरचा डबान, मग तुका आला पाकवात फोडा येतो गातो खास इको दे बाज दे ट्रबल दे, तू म्हणूच नको त्याच्यापेक्षा गप उभा आहे। कारण वाजवता यायला लागलं का ग आला, कीर्तन थोडं चांगलं करता यायला लागलं त्यानं कुटाला केलाच। मग असं होतं, बाप सांगतो रामायण पोरानं दुसऱ्याच गावातून सीता आणली, दशरथ राहिला घरी, दशरथ गेला वनवासाला आणि रामच राहिला घरी। नाही त्याचं उत्तर नाही राय का? तुम्हाला एखादी गोष्ट मला तुम्हाला नाही मिळाली ना चालेल मला, पण मिळाल्याचा ग नको आहे। आणि 99% माणसं कोणी संपवली? लहान कांद्याचे पैसे झाले, सासऱ्याने ट्रॅक्टर घेतला लहान डाळिंबातला, सुनबाई म्हणली मा पाय लागला ट्रॅक्टर चाला। आता तुझा पाय जर इतका चांगला होता तुझ्या बापाला जप्तीची नोटीस का ग बाई आली ग? 2 भाऊ वायले निघले, थोड्याने जीसीबी घेतला, जीसीबी धाकटा मोरीत आंघोळ करीत होता, बायकोनं उघडा वडीत आणला बाहेर आणि त्याला म्हणली पाय 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 एकत्रपणा ढापलं, आता बाहेर काढलं तर म्हणलं पाहतो पण अंडरपॅन्ट पिळू दे ना, काय आला आणि आज 99% माणसं कोणी संपवली? आता उलट सांगतो तुम्हाला, वेळेला ज्ञान नसलं तरी चालेल पण त्याचा काय नकोय बस। आणि रावण लोकांना वाक्य सांगून ठेवतो, रामाने रावण मारला हे वाक्य कधी म्हणू नका। रावण मुळात रामाने मारलाच नाही, रावण खरा सख्या भावानच मारला। ते गेले अवदळ रामाव ते मरायला तिथं होतं, नाही तर खरं संपवलं कोणी भावाने। आता उलट फिरा पोथे बिथे वाचणारी मंडळी, पांडवांचा कौरवांचा नाश पांडवांनी केला हे म्हणू नका, हे म्हणू नका। पांडवांचा कौरवांचा नाश पांडवांनी केला असं कधी म्हणू नका। कौरव कर्मानं मेले, त्याला कोण मारायला उठला नव्हतं, ती काही चुलत भाऊ होती तरी 5 गावं देत होती, ये शहाणे नव्हती। आणि यांनी 5 घेतले असते तर भांडणच झालं, ते आंधळ नंगाट तिलाही खोडीचं, तेव्हा सुईच्या टोकावर वावेल एवढी जाणार नाही, तू गावाची काय भाषा करतो म्हणून ते अशी झाली का टपरीला नाव नाही राहिलं। वाचलं का तुम्ही कुठं महाराष्ट्रात दुर्योधन पान स्टॉल, अख्ख्या महाराष्ट्रात वाचलं कुठं? दुःशासन का ढाबा, अरे बाबा का ढाबा आहे पण दुःशासन का नाही, बुंगली ना परत नीट आहे का? आणि कौरवांनी नाही मारले, कौरवांचा नाश कर्माने केला आणि तुमचं माझं वाटोळं देव करू शकत नाही। कोण करतो? कर्मच करतो। पूर्वी असा नियम होता महाराज, आजनं करायचं नातवानं सांभाळत भोगायचं, आज तसं नाही ते। अभी और इसी वक्त क्विक ऍक्शन इमिजिएटली ताबडतोब आता, फक्त अहंकार नको। ज्ञान कमी असल्यावर अहंकार वाढेल का जास्त बोला जायचं? ज्ञान कमी झालं अहंकार वाढला, आणि अहंकार वाढला का नाश झाला। नवीन सून घरात आली, आधुली लुटून लाथ आणली धान्याला आली, तिचा असा भ्रम झाला, भ्रम तिचं वाटलं मी गाव जिंकलं। पहिलं म्हणजे खिलारी माझ्या ताब्यात आला, तो माझ्या शब्दाच्या पुढं जाऊ शकत नाही, म्हणजे मी घरात कोणाचंही कटआउट काढू शकते। मग तिने एक अंक सुरू केला, सासऱ्याला दम दे, सासूला दम दे, नंदवावळा यायची बंद कर, अख्खा वाडा दुश्मन करून टाकला तिला। कोटशेच्या नवरा माझ्या ताब्यात आहे हा तिला। पण ध्यानात ठेवा महिला मंडळ, ही जी मंडळी आहे ना ही दिसते अशी नाही,
हे बोलत नाहीत पण काम दाखवल्याशिवाय राहत नाही. हे सगळं सहन करत्या. आणि जेव्हा तुम्हाला सून आली आणि तुमच्यावर जेव्हा धावली तेवढा खळखळून हा पठ्ठ्यात हसला, दुसरा कोणीच हसला. मोकळ्या मनानं हसला तो, मोकळ्या मनानं. का सुटलो गुलामगिरीतून, होऊन द्या. आणि मग ती सासू म्हणते तुमच्या देखत सून बोलली, तुमचं तोंड सुद्धा उचाकलं नाही. तो म्हणला थांब. सुरुवात झाली. आणि मग तिचा कोणीच वाली नाही राहिलं का. ती म्हणती घरात माझं कोणी राहिलं नाही. ज्याच्या बरोबर संसार केला तो बाहेर झाला, म्हणजे तो बोलत नाही. आणि ज्या जन्माला घातला तो तिच्या वंजोडीने ऐकतो. याचं उत्तर सांगा. ऐकतो याचं कारण माझं घरात कोणी राहिलं नाही. का तुम्हाला मी कोणीतरी आहे याचा अहंकार झाला होता. तो सुनबाई आल्यावर जिरतो. मग कधी राहणार ठेवायचं. सासूचं सुनेचं भांडण झालं, सासरा कधी इंटरेस्ट घेत नाही मध्ये. नाही, तो बदल्याची वाट पाहतो. चांगले गारच पडली बायको आपली. ती कोणालाच आकळत नव्हती पण आकळली आता. आणि मग ती म्हणती दिंडी केव्हा निघणार आहे. दिंडी आम्हाला तेवढाच धंदा आहे. बारा महाराजांची भाषा आहे. किती जाल कुत्र पाळा, किती जाल पर माणसं फाडून टाकणार कुत्र पाळा. आणि शिवारात वाघ येऊ द्या, कुत्र भुकत नाही. त्याला भुकायचं इंजेक्शन द्या, ते कानात ते पण भुकत नाही. त्याला माहिती भुकलो का उचललंच आपल्याला. यासाठी केला होता. ते इतर टायमाला माल का शेजारी झोपत आहे, त्या दिवशी खाटाखाली झोपत आहे. इतकं हुशार आहे ते कुत्र्या वाघाला म्हणते खाटावरचा नाही माझ्या काय मुळा उठला. आता आपल्याला थोडं पुढं सरकायचं अभंगाचा. फक्त करंट लावून दिलाय तुम्हाला. करंट लागला, करंट लागला म्हणजे तुम्हालाही सोपं मलाही सोपं झालं. ज्ञान ग नको. आता इथं ऐका, एक ओवी सांगतो. अध्याय नंबर 15 ओवी नंबर 35. विरक्ती वाचूनी ज्ञानाशी तगणेच नाही. ज्ञान हे वैराग्याशिवाय टिकू शकत नाही. आणि आता सरळ पुढे सरकायचं बरं का. ज्ञानाशिवाय भक्ती नाही. पण उलट फिरू आपण. ज्ञान आलं की ग येतो. आता आपल्याला घालवायचा आहे तो ग आणि टिकवायचंय ते ज्ञान. लहान आले पोरं, शाळेतले पोरं पटकन अंधाऱ्या खोलीत दिवा लावल्याबरोबर पळून गेला तो. टिंब टिंब अंधार, करेक्ट. आणि आला तो उजेड, प्रकाश. मग ध्यानात ठेवा, ही अंधारी खोली आहे, हिच्यात ज्ञानाचा दिवा लावा, अज्ञानाचा अंधार घालवा. आणि अज्ञानाचा अंधार घालवण्यासाठी 250 वर्षाचा सप्ताह. अज्ञान घालवा, अज्ञान घालवण्यासाठी ज्ञान आहे. आता उलट सांगतो तुम्हाला. अंधार आला रे आला, प्रकाश आला रे आला की अंधार पळून गेला. म्हणजे अंधारी खुली आहे, हिच्यात ज्ञान लावा. ज्ञानच देव आहे, देवच ज्ञान आहे. ज्ञानच देव आहे, देवच ज्ञान आहे. एक यदी सांगतो, पटलं तर हा म्हणा. यदा कदाचित कासवाला केस येतील, कलियुग आहे. काही घडल आणि काही घडत तेच कलियुग. कलियुग म्हणजे काय? काही घडल. ऐका काय काय घडल यादी सांगतो. यदा कदाचित कासवाला केस येतील, सश्याला शिंग येतील, वांजेला बाळ होईल, बर्फाला आग लागेल, अंधार प्रकाशाला घालवेल, मुर्गजळाने ताण मागेल आणि आकाशाला फळं येतील. पण ज्ञान नसताना मोक्ष मिळाला घडू शकत नाही. जरा किचकटे पण फिट करा. किचकटे पण फिट करा. यदा कदाचित बर्फाला आग लागू शकते. कलियुगे लागेल, बर्फाला आग लागेल, वांजेला बाळ होईल, होईल बाळ, वांजेला बाळही होईल, बर्फाला आगही लागेल, मुर्गजळाने तहानही भागेल. पण ज्ञान नाही आणि मोक्ष मिळाला हे घडू शकत नाही. या जगातलं सगळ्यात महत्वाचं साधन आहे ज्ञान. ते ज्ञान वैराग्याशिवाय टिकू शकत नाही आणि वैराग्य हे भक्तीशिवाय घडू शकत नाही. म्हणून आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेवरायांचा आहे. अभंगातला पहिला मुद्दा संपला. साखळी लावून दिली, ज्ञान, वैराग्य आणि भक्ती. आता आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेवरायांचा आहे. अभंगातला पहिला मुद्दा संपला. अभंगातला दुसरा मुद्दा कीर्तन ऐकणाऱ्याला सूचना. कीर्तन सुरू झालंय, दरिद्र्यावानी बसायचं नाही, तोंड सोडून मिळून द्यायचं नाही. काही जगात खरं राहिलं नाही. फक्त आणि कोणतं खरं आहे बोला मला सांगा. या जगात कीर्तन सोडून सत्य गोष्ट सांगा. भाऊ भावाचा दुश्मन आहे, बहीण भावाची दुश्मन आहे. हे मित्र जे आहेत हे आपण पाजितोय म्हणून 5 वाजता आपली वाट पाहत्या. पाजायचं बंद करा. हे नालायक आपल्या मौतीला सुद्धा येणार नाही. आपल्याला वाटतं आपल्याला माणूस की मला 5 वाजता लोक फोन करतात. एवढे सोपे लोक नाहीत. ते आपल्याला भ्रम आहे का माझं कोणीतरी आहे, हा भ्रम आहे. ऐका नीट, आता वाक्य नीट ऐका बरं का. यदा कदाचित नीट ऐका. भाऊ भाऊ राहिलं नाही, भाऊजही भाऊजं राहिले नाही. जगात सत्य काय राहिले? 2 पोरं एकत्र बसले तर प्रियशीचा गप्पा आहे. 2 पुरी एकत्र बसले तर पळून जायचा प्लॅन आहे. 2 पखवादे एकत्र बसले तर एकमेकाचं कुटाळा करत्या. 2 भजने एकत्र बसले तर एकमेकाचं माप काढत्या. 2 कीर्तनकार एकत्र बसले तर एकमेकाचं काटवट काढत्या. 2 पुढारी एकत्र बसले तर घुसराव कोणच्यात 15 दिवसावर गंमत आली.
ते आहे आपण को संसार कर पडावा म्हणजे हे गेलं त्यांना झोपच येईन पुढारी 15 दिवस झाली गोरा नाही बिन काना नाही बिन झोपच येईन टचकून उठायची पाळी आली गोला गेला गेला मग तुम्ही पहा मारा 1.5 महिना झालाय तुम्हाला कधी पेपरला दुष्काळाची बातमी दिसली का नाही दुष्काळ जवळ गेला दुष्काळ वाढलाच 1.5 महिना झाला एकच बातमी टीव्हीला आणि पेपरला घुसला आला लांबला काटला गुतला राहिला उभा शक्यता नाही अरे काय एवढंच आहे आणि आपल्याला काय वाजवा टाळ्यान शिजवा नाल्या काहीच नाही एवढंच आहे 1.5 महिना झाला 1.5 महिना झाला घुसला दाट शक्यता पुरत नाही फुटला म्हणजे जुन्या लोकांची एक म्हण होती ना मेंढे वळणार पोराला ते भांडायचं लांडगा आला मेंढे गेले तरी ते मागून लोकांची येईना म्हणे मेंढ्याच गेल्या त्याची गंमत करायची तशी गंमत महिला म्हणणार कुरड्या करता ना तुम्ही कुरड्या सीझन आहे आता कुरडाई करताना काय करावं लागतं गहू अगोदर भिजवायची ते फुगून द्यायचे ते दळायचे त्याचा चीक तयार करायचा पण कुरडाई करताना 2 गोष्टी पाहिजे सोऱ्यामध्ये जर चीक घातला तर वर दाबणारी जी बाई आहे ती सुताव पाहिजे आणि खाली ताटली धरणारी डोकेबाज पाहिजे नाही तर वर आडमोठी बाई कचक्यात दाबलं खालचीला हलता येणं कुरडा तयार झाला कुरडाई नाही तयार झाली कुरडा तयार झाला खाली हल्ली नाही वरची ती ताकद नाही झाली कचक्यात दाबलं तिनं आता या कुरडाई करायला 2 गोष्टी लागतात एक किती ताटाचा आकार असेल ह्याचा त्या बाईला अंदाज आला पाहिजे आणि मी किती ताकद लावल्यावर कुरडाई तयार होईल याचा अंदाज पाहिजे तसं मी करतो ही भक्ती देवाला मान्य आहे का नाही याचा अंदाज आपल्याला आला पाहिजे लोकांनी सांगायचं नुसतं गेला काशीला गेला काशीला गेला पंढरपूरला उतरला पाण्यात निघाला पाण्यातून वर बरं पंढरपूरला 7-8 गेलं होतं खरी गंमत बाकीचे उघडे हा एकटा गडी ते बाकीचे उघडे अंडरपॅन्ट आणि हात चांगल्यात कपडे धरून त्यांची हा त्यांना म्हणतो लय खोल नका जाऊ बरं का याला तंगडे दाबून धरेल कपडे लय खोल नका जाऊ बरं का चोरांची गॅरंटी नाही पाण्या बिण्याला जपा हा त्यांना सल्ला देतोय ते अंडरपॅन्ट रोज गडी ते उघडे आणि हा तंगडे दाबून धरतोय लय खोल नका जाऊ बरं का चोरांनी नेले ना कपडे यानं गुडघेच दाबून धरेल ते आले उघडे होऊन कपडे गेले बा काढा वर्गणीन घ्या अंडरपॅन्टी काय का त्याला अंदाज पाहिजे ना कपडे सरवटाला अंदाज म्हणजे काय झालं सकाळी सुनबाई अशी वाकडी तिकडी झाली तोंड वाकडे झालं हातपाय वाकडे झाले सासूला वाटलं हिला गेला पॅरालिसिसचा झटका तिने लगेच पोराला फोन केले भाऊराचा टाकन पटकन ये तू बायको वाकडे तिकडे करायला लागली तोंडाही वाकडं झाले हातही वाकडं झाले माय बाला मत नको तू पटकेत ये त्यानं फोन केला आईला आई घाबरू नको तिला काही नाही झालं ती सेल्फी काढून राहिली आणि सेल्फी काढल्यामुळे ती वाकडे तिकडे होती नाही तर तिला काय झालं नाही तिला काय झालं नाही ती तुला पुढे नेऊन घातल्याशिवाय तिला काय होणार नाही चला थोडं पुढं आता करंट लावून दिलं महिला म्हणजे थोडा अजून पुढे सारखा जागा नाही राहिली फार पुढे सारखा हे मधले उचलून घे 2-4 जणांना जागा होईल तुम्ही टाळकरी इकून या म्हणजे हा कोपऱ्या भरण हा म्हणजे मग येणाऱ्याला जागा होती टाळ सारखा इकडं ते कुंड्या बिंड्या घेऊ उचलून हा देव बाप्पा तुम्ही वर या आता थोडं खिचकटे थोडं खिचकटे तुम्ही म्हणाल पहिलंच सूत्र ना अजून काय सूत्रायचे आता ऐक बचत गट बरं झालं आल्या बसा पटकन विक्षेप ना करू कुरडाई करताना 2 गोष्टी पाहिजे अंदाज पाहिजे जसं आपला त्याला अंदाज पाहिजे आता ऐका थोडस बस ज्ञान देवे काय होतं जाणकार ऐकणाराचं मग मूड खराब होतो त्याला लिंक तुटल्यावर चालत नाही आता लिंक लावून दिली तुम्हाला अभंगाची ज्ञान देवे पण ज्ञान वैराग्याशिवाय टिकू शकत नाही आणि वैराग्य भक्तीशिवाय घडू शकत नाही म्हणून आज कीर्तनाला घेतलेला अभंग नामदेवरायांचा आहे पहिला मुद्दा संपला दुसरा मुद्दा चिंता बिंता काही करायची नाही कटेवर हाते विडवर तो ठरील आपण काय कर बरं केली चिंता काय होईल केली बसणार एखाद्या माणसांची चिंता
मेला ना तसा. चिंता करून करणार काय. आजीबाई म्हणते मी गेल्यावर पप्प्याचं कसं होईल. तू जाणं गरजेचं आहे. तूच पप्प्याची बिस्किट खातीन, तू काय पप्प्याची चिंता काय करते. नवऱ्याच्या घरी पोरगी चालली तर नवरी रडते का नाही जोर जोरात. नवरी जोर जोरात रडती. नवरीचा बापाही रडतो, नवरीची आई रडती, नवरदेव रडतो कधी. तो भाड्यात ताईट उभा राहतो. 35 रुपयाचा चष्मा घेतो लिंबा खालचा. पाहिला हायवेला मिळत तो आता 100ला झालाय, नाही तर पहिला 20लाच होता. आणि तो नवरदेव रडत नाही कधी. मग त्या पोरीचा भाव विचारतो, त्या पोरीचा भाव विचारतो का कधी ती. मम्मी रडली, पप्पा रडले, तूही रडली, दाजी का रडले नाही. ती पोरगी म्हणली पप्प्या घाबरू नको, मी फक्त आजच्या दिवस रडणार आहे. हा कावळा शिवेपर्यंत रडणार आहे. मग याला आजच्या दिवस माझ्या आणू द्या ना. परत वाक्य नाही ऐका. लिंबाचं मूळ ते शेंडा सगळंच कडू आहे. लिंबाचं मूळ ते शेंडा सगळंच कडू आहे. नुसतं कडू नाही, नुसतं कडू नाही. लिंबाच्या संगतीच जो गेला कुसंग नाडीला साधू एकनाच्या संगे हिरा जो भंग. एकनाच्या संगे हिरा एकनाच्या संगे हिरा जो भंग. 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 संगे नाणीला साधू जैसा. 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 वडाळाच्या संगे सात्विक नाड. वडाळाच्या संगे सात्विक नाड. वडाळाच्या संगे सात्विक नाड. वडाळाच्या संगे सात्विक नाड. लिंबाचं मूळ कडू आहे पण जसं संसार लहानपणापासून दुःखाचा आहे ते शेवटपर्यंत दुःखाचाच आहे. अभंगाला दुसरा मुद्दा आहे, चिंता बिंता करायची नाही. काही जगात खरं नाही. आजचा दिवस आपला गेला तो गेला. उद्याचं काय होईल ते पाहू. स्वर्ग बिर्ग लगेच टापानं खाली जाऊ. स्वर्गात असं आहे, स्वर्गातच आहे. याच्यातलं कोणी गेलं नाही. उगाच खालचे येडे बनू नका. वर गेल्यावर पाहू. आता वर काय आहे मी तुम्हाला सांगितलं असतं पण अजून मी गेलो नाही. जेव्हा मी वर जाऊन तुम्हाला मिस कॉल करीन तेव्हा तुम्ही मला खालून रिंगा द्यायच्या येऊ का काय. स्वर्ग नाही नरक नाही. एक वाक्य सांगा. सगळा हिशोब इथंच आहे. वर गेल्यावर काय पाहायचं ते होईल. फक्त एकच ध्यानात ठेवा, मी येताना काही आणेल नाही आणि जाताना मला काही न्यायचं नाही. एवढं ज्ञान येऊ द्या, बाकी सगळं मिटलं. परत नीट आहे का. मोबाईल कोणत्याही कंपनीचा घ्या. मोबाईल कोणत्याही लहान आले बोर पटकन. मोबाईलच्या कंपनी सांगा कोणत्या. जिओ, नोकिया. पटापटा बोला, सगळेच बोला. सॅमसंग. मरून तिकडं आपल्याला 2-4च लागत आहे. पुढे तू पटकन सगळे. आता नीट आहे का. मोबाईल बारीक आहे का बरं का. जेवढ्या लोकांकडे मोबाईल आहे सगळ्यांकडे मोबाईल कोणत्याही कंपनीचा असो पण रेंज शिवाय चालू शकत नाही. मग हे हँडशीट आहे. ही कोटी रुपयाच्या अनंत जन्मेची पुण्याई होती म्हणून शरीर मिळालं. ही रेंज आहे. कोणालाही मिळालं. कोणी उठानं तो वाजवायची बापाची पेंट आहे. कोणी उठायचं माझ्या बरोबर कीर्तन शिकवा. कीर्तन करायचं कसं कोटी रुपये तुझं कोण येतो मावळात नाही तर तसं नाही येते. तासाच्या बाहेर पडलेलं बी कोळपायला तकलीफ करतं पण पोसत लई.
तुम्ही म्हणाला असं का म्हणले, अध्याय नंबर 8, अध्याय नंबर 9, मूवी नंबर 38, आपल्याकडे नंबर सगळं लिहून घ्यायचं, घरी गेल्या उचकून पाहायचं बडे का खरे. अध्याय नंबर 9, मुडा होणे बीजी काढले, निर्वाळे भूमी पेरले, ते सांडीवी खुरी गेले ते काही. मग तुमची माझी रेंज आली, रेंज आली, आपल्याला सगळ्यांना रेंज आली, हँडशीट तयार झालं, आलं तयार. किती आता त्या मोबाईल मध्ये काय पाहिजे पहिलं? बॅलन्स. मग तुमच्या माझ्या सगळ्यांच्या मोबाईल मध्ये 100 वर्ष बॅलन्स आहे. अल्प आयुष्य मानव देह म्हणजे आयुष्य किती झालं आपल्याला? बोला जा किती? 100. बोला जायचं किती? 100. 50 गेले झोपेत, किती राहिले? 50. पुरावा गाथा, बालपण गेले नेनता, तरुणपणी विषय व्यथा आणि म्हातारपणी प्रवतली चिंता. आता काय राहिले? 50. त्या 50 मधले 25 बोगस गेले. पोरानो 25 बोगस गेले. टिकटॉक, व्हॉट्सअप, करेक्ट. टिकटॉक, व्हॉट्सअप, फेसबुक, पबजी. किती गेले? 25. आता किती राहिले? 25. त्या 25 मधले बोगस आहेत. 25 बोगस गेले. हॅलो कुठे? काही घेणं नाही देणं नाही. हॅलो कुठे? आवाज येत नाही का? थांब थांब थांब, झाडावर चढलं, रेंज आला, एक चड्डी झाडावर राहिली, अंडरपॅन्ट वर गेलं, मोठी चड्डी गुतली खोडाला. आलो आलो रेंज मध्ये आलो. कुठे? काय नाही, सहज. आणि आलाय का काय? चड्डी गेली सहज काय. आता त्या मोबाईल मध्ये बॅलन्स राहिला 25, पण 25 बॅलन्स जाईपर्यंत बॅटरी उतरायला नको. आणि आज 90% बॅटऱ्या उतरल्या. दिसत नाही, ऐकू येत नाही. आपण म्हणलो का इठ्ठला, त्यानं म्हणायचं इथाला. दत्त महाराज म्हणले मला माहिती कुठाला तो, मी तुला इठ्ठाला म्हणतोय, तू इथाला म्हणतो. ही बॅटरी उतरली. आता शाळेतल्या पोरांनी पटकन उत्तर द्यायचं. मोबाईल चार्जिंग करायला काय काय लागल? चार्जर 1, लाईट 2, वा 3 बटन 4. मग ऐका, मोबाईल चार्जिंग करायला 4 गोष्टी पाहिजे. 1 लाईट पाहिजे. मग कोणती लाईट? ऐका, अनंत जन्मीच्या पुण्याची लाईट पाहिजे, संतांच्या कृपेचं चार्जर पाहिजे, स्वतःच्या प्रयत्नाची पिन पाहिजे आणि नित्य नियमाचं बटन दाबलं पाहिजे, तर मोबाईल चार्जिंग. आता लोक काय म्हणतात, मोबाईलचा शोध माणसाने लावला. बराळू नका, सगळं जुनच आहे. नवीन काय? आता लोक म्हणतात बा, हे राजकारणी लोक काय म्हणतात, आम्ही महिलांना लय मोठं मार्केट दिलं. पहिलंच होतं. तुम्ही काय कुठं सोन्याचा धोर काढला? बोला उत्तर माहिला म्हणा. शंकर का शोध करतो? शंकर 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 नदीवर. आणि त्याचा पोऱ्या का शोध करतो? उंदरावर. आणि त्याची बायको वाघावर. मग महिलांना आरक्षण कधी होतं? तो बिचारा बायला फिरला, पण बायको माझंही तेच आहे ना. काय नवीन काय? आता मी पार्वती स्कूटीवर गेली मिटिंगला. शंकर आहे जोडीचे द्वारे वाडा. शंकर वडीच जोडीच्या द्वारे. गबस रड नको, आई मिटिंगला गेली. गबस रड नको, आई मिटिंगला गेली. तेवढ्यात ती बाई आली. गबस रड नको, आई आली. गबस रड नको, आपली आई आली. तो म्हणला माझी, तुझी गेली दिंडीत. लोक म्हणते आम्ही शोध लावले. तुम्हाला सगळे शोध ज्ञानेश्वर इथले लावून टाकतो. महिलांना पहिलं आरक्षण देणारा कधी संत आहे? कोण? भगवान शंकर. आणि ज्यांचं आपण मंदिर बांधलं ना, पतिव्रतेची अख्ख्या जगाला ताकद कळकून देणारा पहिला भक्त आहे दत्त. पहिला भक्त आहे दत्त. ब्रह्मदेव आणि विष्णूची जिरावली दत्त महाराज. बायकोचं ऐकल्यावर काय होतं याला विचारा. ब्रह्मदेवानं विष्णूनं महेशाचं बायकोचं ऐकलं, बाळ होऊन बसले. या बाबाचा अवतार जन्माला आला. दत्ताचा अवतार फक्त 3 गोष्टीसाठी आहे. 1, साधूची किंमत कमी होता कामा नये. 2, पतिव्रतेचं पात्र कमी होता कामा नये. आणि 3, कुणावरही अन्याय झाला तर त्याला तोडीस तोड उत्तर दत्त महाराज आहे. त्याला 3 शिरे आहेत. 3 शिरे म्हणजे घोटाळा. 1 मिनिटातच सांगतो. 3 शिरे कोणते आहेत? रजगुण आहे, तमगुण आहे, सतगुण आहे, ब्रह्मदेव आहे, विष्णू आहे, महेश आहे. गड्याला 6 हात आहे. 6वा अध्याय ऐका. यशस्वी अवतार्य. षडगुण आहेत. दत्त महाराजात आणि इतर देवास फरक आहे. ऐका कसा आहे. गणपती बाळा कसा आहे? तोंडात बारीक, पोटात मोठा. मोठ्या पोटाचा गडी, कानात सुपासारखा. सूप कळत ना तुम्हाला? सूप म्हणजे रविवारचं नाही. सूप म्हणजे हाडकं शिजेल पाण्याला सूप म्हणतात. ते सूप नाही, पाखडतं. बरं महिला म्हणलं सूप किती हुशार आहे बा. हलकट फेकीत जड धरित. हलकट फेकीत जड धरित. हलकट गेट आउट, जड कमिंग अप. मग तसं आहे देवही तसंच करतो. हे भंगार भक्त आहे ना, हे फक्त सीझन पुरते वापरून घेतो.
आता याची 2 मिनिटात माहिती सांगतो. हा गणपती बाप्पा कोणी आहे का? हा एकदंत आहे, वक्रतुंड आहे, लंबोदर आहे, विघ्न हरताय, सुख करताय, बुद्धीची देवता आहे. त्याला लाल रंग लय आवडतो. गणपतीला लाल रंग लय आवडतो. कधी ध्यानात ठेव, गणपतीला सगळ्यात प्रिय लाल रंग आणि दुर्वा. त्याचा बाप सगळं उलटा आहे. त्याचा बाप राहिला स्मशानात, पोऱ्या राहिला गावात. बाप फिरायला नदीवर, पोऱ्या फिरायला उंदराव. बापाच्या गळ्यात साप, पोराच्या गळ्यात हार. बाप माणसं संपवायला, पोऱ्या कल्याण करायला. अगं घर उरफाट. आणि आता जवळजवळ घर उरफाटाची. त्याची आई नंगाट. हा तसंच हा गणपती बाप्पा आहे. हा तसंच या दत्त महाराजाचं आहे. कोण दिखणी म्हणून, कोण पतिव्रता म्हणून यांनी बाया ते तिघांना पाठवलं. ते झाले बाळ. आता एक गोष्ट, दत्ताची कथा जन्माची कधी पाठ करायची नाही. दत्तकथेत 3 शब्द ध्यानात ठेवायचे. पतिव्रतेची किंमत कधी कमी होऊ शकत नाही. आणि साधूचा छळ करणाराचा कार्यक्रम झाल्याशिवाय राहत नाही. पतिव्रते तिची आई. बरं त्याच्या आईचं नाव महिला म्हणलं, दत्त महाराजाच्या आईचं नाव काय? हे वाचलं कुठं होतं का? चुकीचं आहे ते. दत्त महाराजाच्या आईचं नाव अनुसया नाही, अनअसूया असं आहे ते. अनुसया नाही, तिचा उच्चार अनुसया आहे, पण नाव अनअसूया आहे. अन म्हणजे नाही आणि असूया म्हणजे द्वित. जिच्याकडे द्वित नाही ती अनुसया. आणि तिच्या नवऱ्याचं नाव अत्री नाहीये, अत्री नाहीये, अत्री. अत्री, त्रीला दाब नाही द्यायचा. अत्री असं नाही ते, अत्री. आत्री नाही, आतरी. आणि आतरी कसं आहे पहा, अ म्हणजे असणे आणि 3 म्हणजे 3 गुण, रजगुण, तमगुण, सतगुण, ब्रह्मदेव, विष्णू, महेश. आणि ते त्याच्या पुढचं स्थान आहे. म्हणून दत्त महाराजांच्या वडिलांचं नाव आहे आत्री, आईचं नाव आहे अनुसया, अनअसूया. अशा मी खाते. एवढं कोण बारीक पाहत? चला, ते दत्त महाराजाची आई आहे. त्याचे पहा, माझ्या तोंडातला मुद्दा नीट ऐका, कुठवर झाला होता आपला. चिंताच बिंता करायची नाही, तो दत्त महाराज आहे. आपण पोराचं नाव दत्त ठेवतो, काय नाही. हे सगळे देव असे ते. शंकर तसंच होता. हे सगळे दत्त महाराज पासून तयार झालेली मंडळी यायचे. आदिनाथ गुरु ते शंकराचं असंच झालं. तोही गडी लई नगाट. त्याची मेली बायको शंकराची. पूर्वी बायका करायची लोक लई. लई म्हणजे मिळत होत्या. आता जोरव्यात 1.5 एकर जमीन घेऊ शकता तुम्ही, पण बायको करू शकत नाही. तो जमाना गेला आता. ते दिवस गेले. 15 वर्षापूर्वी लोक म्हणायचे बा नदीच्या कडेला जमीन आहे, देऊन टाका फार, पोरगी देऊन टाका. आता आपला हा पट्टा जोरव, ओझर, रहीमपूर, कनोली, कनकापूर ही गावं पूर्वी लय फुगीर होती, आता गार झाली. यांची आता जिरली नाही तर हे लय कडक. यांना बळच लोक पोरे म्हणायचे आपली पोरगी करा. तेव्हा ह्या काय म्हणायचं माहिती का, तुम्ही कुठं आम्ही कुठं. हे कसं शक्य आहे? तुमची जमीन आणि आमचा उकिरडा, तुमचा उकिरडा आणि आमची जमीन, तुमचा जमीन आणि आमचा उकिरडा सारखाच. आणि तेव्हा पोरी जर द्यायचं ठरलं ना जोरवेला, कोडेवाडीला, रहीमपूरला, आटीलाही लग्न संगमनेरला टोले जंग जेवण. आता हे नाही, हो नाही. शेपटापासून गार पडलं पोराचं बाप. शेपटापासून शिपुटच तुटलं त्याचं. आता ते आता बळच पोरीच्या बापाला म्हणताय राम राम. तो म्हणला यंदा नाही, यंदा नाही. तो तिकडे देवाला सोडवो, आम्हाला नको. पोऱ्याचा बाप म्हणतो टच करणं आपलं काम आहे. तो म्हणला टच नको, धक्का नको, तू यंदा नकोच. आता या 2 वर्ष जेवढे लग्न झालेत ना महाराज, पुरीच्या बापाकडे लग्न करून पैसे उरलेत. एवढे पैसे टिकून आणले त्यानं. आता काय बायका, आता जी मंडळी राहिली ती जवळजवळ राहिली. आणि त्याला कारण सांगतो महाराज, सुरेश भाऊ ते सगळे सांगतील सरपंच. 15 वर्षापूर्वीची स्त्री आजची नाहीये. आजची स्त्री 15 वर्षापूर्वीची स्त्री नाहीये. 15 वर्षापूर्वीची स्त्री चूल, मूल, ग्रस्ताश्रम, संसार चालवणं एवढंच होतं. आजची स्त्री राष्ट्रपती आहे, आजची स्त्री आमदार आहे, आजची स्त्री महापौर आहे, आजची स्त्री तहसीलदार आहे. आज त्या क्वालिटीचे दिवस संपले. पूर्वी लोक म्हणायचे बा त्यांना जीसीपी आहे, पोरगी देऊन टाका. आता लोक म्हणते जीसीपी आहे का, हा पोरग पित आहे का, हा मग त्या जीसीपीने खड्डा घे, तो सांड गाडून टाक. काय करत आता नाही. आता ती बापक्याचे दिवस गेले. आता पुरीचा बाप काय म्हणतो माहिती का, 1 एकर जमीन आहे ना, असू द्या, पोरग पेत नाही ना, माही पोरगी रोजाला जाईल पण सुखानं खाईल. आता बापक्याचे दिवस गेले. आता मुलीचे बाप आहे, मुली आणि पोरींच्या बापांना सांगून ठेवतो मुलगी मला आहे. पोरीच्या लग्नाचं अजिबात टेन्शन घ्यायचं नाही. आयाने अजिबात रांग लागणार आहे दारात, अशी रांग. 2-3 वर्षात पोरीनं तुमच्या बापाच्या दारात आहे ना, अशी रांग लागल, रांग. आपला BA-BEd आहे बा, ते सोडून द्यावाला काय करा. पोरीनं तुमच्यावर फार चांगले दिवस येणार आहे. तुम्ही फक्त पळून जाऊ नका बा.
तुम्ही सध्या लय दणका उठवलाय सध्या. भूगोलाचा पेपर सुटला आणि पृथ्वीच फिरली. आणि मग तिची आई म्हणली मला अंदाज आलता बरं का. तू काय कुंभमेळ्याला गेली का अंदाज आला. शंकराची मेली बायको हे देव कसे तयार झाले नीट आहे का. हे एका मिनिटात सांग ते शंकराची मेली बायको ते काय पठ्ठ्या रडला बिडला नाही काय नाही. आणि लग्न न झालेले पोरं गाडी गाडी का कुल्फी का पाव का बटारी का रद्दी का शेळ्यापाळा काही करा. आज उपजीविका स्वतः करणारालाच लोक मुलगी देणार. हे ध्यानात ठेवा. आता पहिले दिवस राहिले नाही. आता एखादा म्हणेल बा त्याच्या बापाला 100 एकर जमीन आहे. लोक डायरेक्ट जे 150 असू दे पोर काय करते आपले माणसं म्हणते मोकळे तसेच राहू दे. ती गरकाच मारित नाही तर ते 100ला काय आग लावितो. हा आता गाडी गाडी का कुल्फी का पावी का पठारी का स्वतःचा पैसा स्वतः कमवणाराच माणूस आज स्वयंपूर्ण जगू शकतो. काय मते. गाडी गाडी काही करा तुम्ही. गाडी गाडी का कोंबड्या पाळा. सोलून कोंबडी 130 ला आहे. बाजून 140 ला आहे. बॉईल करून 180 ला आहे. शिजून 230 ला आहे. काही करा तुम्ही. इथून पुढे जो माणूस 500 महाराज बाकीचा तर अभ्यास करा. संगमनेर मधला कोणताही चौक पहा 5 वाजता पाणीपुरीची गाडी लागते. काय जागा आहे का. भांडवल आहे का काही. एवढी एवढी ठोकरी तिला पाणी नाही लागत नाही. पुरीतच पाणी येतं. पाणी पियाला काय लागत त्याला. पाणी लागत नाही काय नाही. बरं बाकडे नाही लागत. त्याची गिराईक उभ्या ना सगळ्या मुळ्याचं गिराईक त्याच्या यांना मुळे ते सगळे उभेच राहते. ते खाली बसती नाही. बरं पाणीपुरी बसून खात नाही माणूस. आणि एवढीच पुरी 15 रुपयाला पुरे आहेत 5. 3 रुपयाला एक. चांगला शेतकरी जर सोडला ना त्या ठोकरी हो त्यानं जर चिली मानेल असेल तर ठोकरी सुद्धा हाणी. हो असा नंगाट गाडी तो. आणि ते 1000 रुपये पटक्यात कमीत आहे. डोका हो. फुटाण्याची गाडी पाहिली ना तो फुटाण्याची एवढेच फुटाणे एवढंच लाकुडे एवढंच मडक आहे त्याच्यात. एकच लाकुडे युलभर दूर निघतोय. मग कवा जाळात तुम्ही फुटाने गारच पण दूर चालू. आणि त्याचं माप तर कोणत्या कंपनीचं आहे ती कंपनीच कोणाला पाहायला मिळाली नाही. पण भरीत लय भारी खालून घाली ते 10 फुटाने 2 रुपयाला 20 पैशाला 10 पैशाला एक खालून घालते. बरं ते पिळकावण्यात एक गुतला 9च राहिले. उघडताना 2 गेले 7च राहिले. त्यानं जमीन घेऊन बंगला बांधला पाहता का नाही. अहो केरळवरून हवा भरायला कार्ट आलं एवढं एवढं. त्यानं हायवेला येऊन ठबर जागा घेतली. इथून पुढे कष्ट करा तर बायको नाही तर जवळजवळ जे राहिले ते राहिलेच. आता तुम्हाला एकच पर्याय आहे. मोबाईलच्या स्क्रीनला कोणता तरी फोटो ठेवणे. झोपायच टायमाला पाहणी झोप नाही. झोप आली तरी झोप येत नाही. डबल नाही तर मामाची मामीची पूजा करणे. इकडे बघ त्या मामाला मुलगी आहे का नाही. मी हवा तू तुझ्या मामाला नाही. तुझ्या आहे का. तुझी आहे ना. किती आहे. एकच आहे का. एकच आहे का. त्या मामाला पोरी किती आहे. एकच आहे का. तुला भाऊ नाही. एकच आहे का तू. कल्याण तुझ्या मामाला रे मुलगी आहे का. एकच आहे का. तुझ्या नाही का. मामाचंच लगीन झालंय. मामाच मोकळा हिंडू. माझं कीर्तन ऐकल्यावर सुधरत नाही 2-4 दिवस माणसाला. काय एकटाच हसतो घरी गेलं. आणि शंकर दत्त महाराज कसे तयार झाले पटकन ऐका. शंकराची मेली बायको. शंकराची बायको मेली तर ते काही रडलं बिडलं नाही. टीव्हीला पट्टी बिट्टी नाही काय नाही काय नाही. त्यानं भजन सुरू केलं रामाचं. कोणी शंकरानं. शंकर भजनात गुंतल्यामुळे माणसं मारायची बंद झाली. वर माणसंच जाईल. बरं वर लफडेत झाकली 1.25 लाखाची लफडे सगळीकडे. वरचे लफडे सांगतो तुम्हाला 1-2. इंद्र पडली बघा. चंद्र झाला काळा. नारळ चुकला चाळा भजनाचा. आणि खालून वर येईन. मग यांनी मिटिंग हे बरे मिटिंग घेतली खालच्यानी वरच्यानी. खालून माणसं वर येई नका. हे ब्रह्मदेव आणि विष्णू म्हणले शंकराला करून द्या बायको. बायको केली म्हणजे भजन संपलं. मग बरीचशी भजनी बायको केल्यावर देवळा गेली नाही. सुरू करा आलो मी. सुरू करा एखादा मग म्हणा डबल चाल म्हणा आलो. येतच नाही. म्हणले शंकराला करून देऊ बायको. पण त्याला उठवायला कोण जाईल. हे ब्रह्मदेव आणि विष्णू गेले उठवायला. शंकराला हलवलं. शंकर म्हणले बोला. हे म्हणले आपलं काय म्हणणं नाही भाऊ. यांच्या संग आलोय. तुम्ही उघडा डोळे ना आमचा होता काय गं. हे म्हणले नाही बा तुम्ही बायको करावा अशी आमची इच्छा आहे. शंकर म्हणले मी बायको करायला नाही म्हणलो कावा. पण मला बायको द्यायला उठलाय कोण. दिवस कोणचे फिरले. नवरदेव असा
नमुना, अंगाला भस्म, गळ्यात साप, कोण गाठ घेईल असा नवरदेव. बरं बायको पाहायला अक्कल लागती. बायको पाहताना 4 गोष्टी पाहिजे असतात. हे मी सांगायच्या का, घ्या लिहून. एक, बायकोच्या नाकाचा शेंडा सणसणीत असावा. बायको कशी असू द्या पण नाक, नाही तर बायको इतकी स्मार्ट. एकानं नथ केली बायकोला, नागपुडीच उचलं नवर, त्यानं दामन तापावला, नागपुडीत घातला. काय करणार? बायकोच्या नाकाचा शेंडा सणसणीत असावा. भाग्यवान स्त्रीचं कपाळ उंच असतं. स्त्रीच्या आरपार पायात प्रकाश नसावा. बायको रंगाने सावळी असावी. असं नेहमी गोरी बायको करू नये. अजून एक गोष्ट आहे बायको पाहताना, पोरांना तुमच्या ध्यानात येणार नाही पण सांगून ठेवतो. आपल्या बायकोच्या डाव्या पायाचा अंगठा, म्हणजे ज्याच्या आपण जोडवं घालतो ते जर अंगठ्यापेक्षा थोडं पुढं लांब असेल तर ती बाई नवऱ्याला मरेपर्यंत ताब्यात ठेवत असते. घरी गेल्यावर तुम्ही लगेच पाय लगेच पाय पास म्हणूनच बापाचा बाप नाही शब्दाच्या पुढे जात नाही का. आणि शंकर नवरदेव झाले. लीड आहे का बरं का, पटकन सांगतो हा बाबा कसा तयार झाला. शंकर झाले नवरदेव, पण वराडच नाही. नवरदेवाचे डोळे दाखल, वराड कुठून आणायचं. आणलं वराड, शंकरानं उघडले डोळे. ब्रह्मदेवाने विष्णू गेले पळून, शंकरानं दिली आरुळी, मग झाली भूत गोळा झाली. हे फाशी घेल, प्रेमभंग होईल, औषध पियेल, हिरीत पडेल, गाडीनं ओढवेल, खोक्याला चिटकेल. फुल ट्रक भरली वराडाची, हाकी भूत. 200 कोंबड्या मटकीत पडल्या. निमगाव पिशे घेऊन गेलं, म्हणले नको जगायचंच नाही गावात तर काय करता. मग या भूतांनी शंकरानं डोळे उघडून भीतांना सांगितलं तुम्ही मागं जा, माझं लग्न होणार नाही. माणूसच जगणार नाही तर. मग भूतांनी शंकराला प्रश्न विचारला आम्ही नाचायचं कवा. मग शंकरानं भूतांना वरदान दिलं, तुम्ही अंग हलवल्याशिवाय कुणाचीही मंगलाष्टक होणार नाहीत. तेव्हापासून ही लग्नात नाचायची पद्धत आली. ही फार जुनी पद्धत आहे. मग लग्नात नाचते ही भूतांची अवलाद आहे मला. ते काय असं करतात पा, बाई वाड्यावी आणि राहतो भागायच्या घरात. हो, हे कॅबिन मधून पडलेलं भूत. शंकर झाले नवरदेव महिला मंडळ. वर ओवाळायची आली पाळी, आणि वर कोण ओळखते नवरीची आत्या. आपल्याकडे आत्या म्हणत्या, खाली फुई म्हणत्या. हा, ती घेऊन आली पाण्याचं, दुसऱ्याचं नाव खोडून. पण तिला काय माहित नव्हतं नवरदेवाच्या गळ्यात काय. तिनं गंधात वाढ उडवलं, वर हात केला. गळ्यातल्या बाबानं हळूच मुंडकं बाहेर काढलं. नवरीची मावळण जागेवर मेली. त्याच लुगड्यावर गेली. पहा आता काय माहिती करू. वर वावळणीचं लुगडं घ्यायचं नाही कधी. आणि लग्नाला लग्न तुषार हार लागलं लग्न. खंडेरायाच्या लग्नाला काही डीजे लावायची सगळं इथेच आहे. आता इथे थोडा घोटाळा आलाय. तुम्ही म्हणाल महाराज तुम्ही नाव सांगितलं शंकराचं, लग्न सांगितलं शंकराचं, आणि काढलं खंडोबा कडून. त्याचं उत्तर ऐका. त्याचं उत्तर ऐका.
खंडोबा, भैरोबा, बिरोबा हे सगळे अवतार भगवान शंकराचे. आणि भगवान शंकर हा दत्त महाराजामधला तमोगुणाचा अवतार. रजगुण, तमोगुण, सतगुण. आणि ह्या सगळ्या अवताराचा एकच देव आहे. अवताराच्या राशी तो हा उभा विठेवरी, कटेवर हात, विटेवर उभा. म्हणून चिंता करायची नाही. सुदावे समाधान, नामदेवरायांचा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा चिंता बिंता काही करायची नाही. आज गायक वादक गुणजन मंडपाले माईक सिस्टीम आले. श्री क्षेत्र जोरवे दत्त मंदिर 250 वर्षे पूर्ती निमित्त कार्यक्रमाचे आयोजक, संयोजक, ग्रामस्थ, भजनी मंडळ, गायक वादक गुणजन मंडपाले माईक सिस्टीम आले. पंक्ती देणारे, पंक्तीला जेवणारे, पंक्तीला येणारे, पंक्तीला बसणारे, पंगत वाढणारे, जेवल्यावर दुसऱ्याच्या चपला नेणारे, गायक वादक गुणजन, कीर्तनाला बसलेली सगळी गायक वादक गुणजन मंडळी, गायक वादक गुणजन सगळ्यांना धन्यवाद. आणि सप्त्यामध्ये थोडंसं कौतुक करावं ते असं. गायक वादक गुणजन मंडपाने माई सिस्टीमाने मंदिराला देणगी देणारे, पंक्ती देणारे, पंक्तीला येणारे, पंक्तीला बसणारे. पण थोडंसं सप्त्यांमध्ये कौतुक करावं ते तरुण पोरांचं. का? लॉन्सला लग्न नेलं तर लघवीचे पैसे आहेत. इथं एवढ्या लोकांना पोरं वाढायचं काम करतात, त्याचं कौतुक का करू नये? आणि हे सप्ताह जत्रा या पोरांशिवाय होऊ शकत नाही. 15 वर्षापूर्वी दिंडीमध्ये फक्त एक टांग्याचा असायचा. पण तुम्ही माना नाही तर नका मानू, या 5-6 वर्षात 2-4 का होईना पोरं दिंडीत राहतात. दिंडीत जाऊ दे, त्यांना हरिपाठ नाही येऊ दे. काय हरिपाठ करणारे ताळे वयास काय नाही. ती झाकली 1.25 लाखाची. फक्त काय झालंय, लांडगा नाव पडले पोरांचं. नाही तर दिंडी मधलं 90% काम पोरं करतात. 90% रावट्या काढणं, रावट्या टाकणं, बिछाने काढणं. कोणी दिंडीत आजारी पडू द्या, रात्री निम्या रात्री पोरं दवाखान्यात न्याला. भांडे घासेपर्यंत पोरं काम द्या. दिंडी मला काय करते डोंगलं? ते काय करते? फक्त पाया पडायचे पैसे गोळा करते. ते काय करते डोंगलं? दिंडीतलं 99% काम पोरं करतात. आज हे आपला उद्या परवा काल आहे. संध्याकाळी आता रात्री एवढा मोठा समाज होता, आता एवढा मोठा समाज आहे. एवढ्या समाजाला रात्री जेवायला वाढायचे काम पोरच करतात. उलटे काही पोरं 3-3 वाजेपर्यंत काल्याच्या दिवशी उपाशी असतात. पण सगळ्यांना जेवायला रोज कीर्तनकाराने 2 मिनिटं त्यांचं कौतुक केलं पाहिजे. जे खरं आहे ते खरंच आहे, खरं आहे ते. आणि पोरांकडून करून घ्या महाराज. तुम्ही पोरं करतात हो. आपण काय करतो महाराज? एखाद्याने माईक हातात घेतला तर तो काय म्हणतो माहिती का? तरुण मित्रांनी वाढायचं काम करा. एवढे शब्द पंगत निघते. लॉन्सला 200 लोक एकत्र बसतात फक्त टॅब लावून. 250-250 रुपये घेतात ते पोरं वाढायचे कार्याला. आज 7 दिवस आपले पोरं गावात काम करतात. त्यांचं कौतुकच केलं पाहिजे महाराज. बरं फुकाट ना, काय फायदा नाही. आणि हे कार्यक्रम आहे, तरुण अंकच पाहिजे महाराज. जाऊ दे, जुनी मंडळी थोडी नाराज होईल, ती जमून देती नाही. लय नंगाट पोरानं टाळ घेतलं का उठलंच म्हणतात. ते बरोबर बोलू नको बाबा, टाळ तू तिकडे उलट माई वाड्यावया. आणि ज्या कार्यक्रमात तरुण पोरं असतात ना, त्याच्यात घोटाळा होत नाही, भ्रष्टाचार नाही होत. कारण सांगतो तुम्हाला, पोरांना काहीतरी करून दाखवायचं असतंय. त्यांच्या पुढे त्यांना ते आपल्याला आपण केलं असं कोणीतरी
म्हणावा. त्यांना आपण जर म्हणलं ना महाराजाला पत्रिका नेऊन द्यायची तर म्हणतो 50चं पेट्रोल मी टाकीतो, 50चं तू टाक, देऊन येऊ. जुने तसे नाही, नाश्ता अधिक पेट्रोल वसूल. आपण म्हणतो पोरांची लय बाजू घेता. महाराज आपण कोणी जरी असलो तर पोरांनी इतकं प्रामाणिक काम करू शकत नाही. महाराज एवढ्या लोकांना वाढायचंय. आता या 10-15 वर्षात आपल्याकडे महिला मंडळात सुद्धा बदल झालाय. आता महिला मंडळ वाढायला लागलं, नाही तर पूर्वी महिला मंडळ वाढत नव्हतं. आता कॉलेजच्या पोरी, शाळेतल्या पोरी यांना समाजातल्या काही गोष्टी कळल्या की आपणही वाढल्यात, कमीपणा नाही. आणि एवढे लोक एकत्र जर आले तर हाच 250 वर्षाचा इतिहास टिकला. महाराज जोरव्याची जी माती आहे, जोरव्याची जी माती आहे ही दत्त महाराजांच्या पायानं पवित्र झालेली माती आहे. ही साधू संतांच्या पायानं पवित्र झालेली माती आहे. आणि दत्त मंदिराला परमार्थिक वारसा आहे जुना, आणि त्याच्यावर 250 वर्ष गेले. आता एवढं मंदिराचं काम कोण करायला मोकळे? महाराज काय मंदिर न भूतो न भविष्यात करून टाकलं. एवढं आता सामाजिक कामं करणं एवढी सोपं राहिलं नाही. पण आज एवढं मोठं दगड, पूर्ण दगड, मला तर वाटतं आपल्या अख्ख्या तालुक्यात एवढंच एक मंदिर असेल याला पूर्ण दगड आहे. मी तर म्हणतो जिल्ह्यात म्हणा, जिल्ह्यात. मग एवढं काम चांगलं करत असतं, पोरांचा सहभाग असतोच, पोरांचा असतो, पोरींचा असतो, आणि यांना थोडंफार चांगलं म्हणायलाच पाहिजे. अहो काही पोरी पहा कार्यक्रमाच्या अगोदर जाऊ द्या, ती बिचारीला शाळेतून उशिरा जरी आली ना तर मंदिरा पुढे रांगोळी काढणार, पोरं पत्रवळ्या उचणार, ग्राउंड साफ करणार. महाराज एवढी कामं पोरं करतात, त्यांचं थोडं कौतुक केलं पाहिजे. आणि तीच गरज आहे, काय कोणी करीत नाही. आणि करा बरं, एक वाक्य सांगा, मागाच सांगितलं देवाला म्हणावं कर बरं तू एकटा एखादंच. देवाला सुद्धा भक्ताची गरज आहे. आणि आपण म्हणतो नाही, पण जोरव्यातल्या दत्त मंदिरातलं जागृत देवस्थान असल्यामुळं त्यांनी तुमच्याकडून एवढा मोठा कार्यक्रम करून घेतला. हे आपण नाही केलं, दत्त महाराजालाच वाटलं मंदिर करून घ्यावं, एखाद्याला बुद्धी देणार. मग ते कोणी असेल, सरपंच असेल, सुरेश भाऊ सारखे असतील, सगळी आपली कोणी मंडळी असेल. आता आपल्या घरातली मी फक्त उभा, तुम्ही बसेल ना तर मी तुमच्यातला, मी काय लय पंडित आहे का? नाही. पण मग ते कोणाकोणतरी ते करून घेतलं जातं. आता आपण फक्त काय असतो निमित्त. 250 वर्षाचा अहो इथं तिसऱ्या वर्षी सप्त्याचे बांबू काय निघतात, काय असं काय 250 वर्ष टिकलं. आणि हे कोणाकोणतरी देव करून घेत असतो, आणि देवाचंच ते काम आहे. मी तर म्हणतो आता दत्त महाराजांनी आपल्याकडून 250 सेवा केला ना, या सगळ्या दत्त महाराजांनी 500 सुद्धा आपल्याकडून करून घ्यावा. आता आपल्यातलं कोणी राहणार नाही, पण कोणी राहणार नाही, पण परमार्थिक भावना ही 5-6 वर्षात थोडी बदलली. माना नाही तर नका मान. आणि पोरांकडे थोडी अजून जर कारभार दिली, अजून सत्य टोले जमती ते. आणि जुन्या मंडळीने थोडं समजूनच घेतलं पाहिजे. एका लावून धरण्यापेक्षा ना भाऊ करा, तुम्ही करा म्हणण्यामध्ये नाही, अपमान नाही. काय म्हटलं तुम्ही करा, अडचण आली ना आम्ही